नमस्कार, मी ऑडिओलॉजिस्ट सुनील पाटील. आज आपण जाणून घेणार आहोत, जर आपण संगीत ऐकण्यासाठी इयरफोन्स किंवा हेडफोन्स वापरत असू, तर त्यांचे आपल्या कानावर काय दुष्परिणाम होतात. कुठलीही गोष्ट आपण अतिवापर केला, तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम नक्कीच बघायला मिळतात. तसंच हेडफोन्स सुद्धा तसंच काही आहे. हेडफोन्स किंवा इयरफोन्स आपण जेव्हा वापरतो, तेव्हा आपण याचं भान ठेवलं पाहिजे, की त्याची आपण आवाजाची तीव्रता किंवा आवाजाचा व्हॉल्यूम हा आपण केवढा ठेवतोय. कारण आपला कान हा अतिशय सेन्सिटिव्ह आपला सेन्स आहे. हेडफोन्सच्या बाबतीत सगळ्यात आधी एक नियम लक्षात ठेवला पाहिजे. 60-60 असा रूल लक्षात ठेवा. म्हणजे काय? आवाज आपल्या मोबाईलचा किंवा हेडफोनसाठी तुम्ही जो व्हॉल्यूम वापरत असाल, तो कधीही 60% वर ठेवा आणि तो आवाज किंवा ते गाणं किंवा ते गाणी तुम्ही जे काही ऐकत असाल, तो आवाज तुम्ही फक्त हा 60 मिनिटापर्यंत ऐकायचा आहे. त्या पलीकडे ऐकू नका. कसं आहे ना, की आपल्या कानामध्ये अतिशय बारीक सूक्ष्म पेशी असतात. त्यांना हेअर सेल्स म्हणतात. मोठ्या आवाजाने जर का आपण ऐकत असू, तर ह्या हेअर सेल्सची संख्या कमी होऊ शकते. कारण मोठा आवाज आला, तर त्या हेअर सेल्स तुमच्या ह्या कमकुवत होऊ शकतात आणि ह्या हेअर सेल्स जर का कमकुवत झाल्या, तर तुम्हाला कर्णबधिरत्व किंवा हिअरिंग लॉसला सामोरे जाऊ शकते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, की जर का आपल्याला कमी ऐकवायला लागलं, तर आपल्या आयुष्यातले किती असे क्षण आपण घालवू शकतो. त्यामुळे आवाजाची तीव्रता म्हणजे व्हॉल्यूम आपण किती आवाजावर ऐकतोय, हे कधीही लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. हेडफोन आपण जर का जास्त प्रमाणात वापरले, तर आपल्याला कधी टिनायटसचाही आजार येऊ शकतो. टिनायटसचा आजार म्हणजे काय? कानामध्ये शिट्टी वाजणे. तुम्हाला माहितीच आहे, की हा जो आजार आहे, याच्यावर काही प्रमाणात उपचार अवेलेबल आहेत, काही प्रमाणात उपचार अवेलेबल नाहीयेत. त्यामुळे आपल्या कानाची काळजी घेणे, त्यासाठी आवाजावर नियंत्रण मिळवणे हे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला जर का मोठ्या आवाजात गाणी ऐकायची नसतील, कमी आवाज ठेवायचा असेल, तर तुम्ही नॉईज कॅन्सलेशन हेडफोन्सचा पण वापर करू शकता. नॉईज कॅन्सलेशन हेडफोनमध्ये बाहेरचा आवाज जरा कमी जाणवतो. त्यामुळे तुम्ही जो आवाज ठेवणार आहात, त्याचे कदाचित व्हॉल्यूम हे तुम्ही कमी ठेवू शकता. त्यामुळे नॉईज कॅन्सलेशन हेडफोन हा सुद्धा त्याच्यावर एक चांगला पर्याय आहे. तरी सुद्धा तुम्ही 60 मिनिटं त्याच्यापेक्षा जास्त आवाज ऐकायचा नाहीये. आय होप ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.